हॅलो नमस्कार, मी रुचिरा जाधव. कसे आहात सगळे? आय होप तुम्ही सगळे छान असाल, उत्तम असाल. आणि उत्तम नसाल तर माझ्याकडे एक पर्याय आहे ज्यासाठी मी इथे आले आज तुम्हा सगळ्यांना भेटायला. येस, ऑन दी ओकेजन ऑफ इंटरनॅशनल योगा डे, दॅट मीन्स जागतिक योगा दिन. तरी मला असं वाटतं आपण तो रोज सेलिब्रेट केला पाहिजे. कसा? ऑफकोर्स योगा करून आणि रोज योगा करून. बरं, कधी आज केलाय, उद्या नाही केला, परवा केला असं करून चालणार नाही, कारण कन्सिस्टन्सी खूप गरजेची आहे व्हेन इट कम्स टू योगा. आणि मुळात तो खूप सोयीस्कर आहे. यू डोंट हॅव टू गो टू द जिम किंवा कुठे पार्क किंवा कुठे वेगळ्या ठिकाणी जावं लागणार नाहीये तुम्हाला. तुम्ही तुमच्या घरी करू शकता, तुमच्या सोयीच्या ठिकाणी करू शकता. आणि माझं म्हणाल तर मी सेटवर सुद्धा योगा करते. माझी मॅट माझ्या सोबत असते, एक स्पेअर मॅट सेटवर ठेवलेली असते. त्यामुळे नो एक्सक्युजेस ॲट ऑल. आणि विश यू वन्स अगेन अ व्हेरी 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 हॅपी योगा डे. सो योगासाठी खूप फार मोठं असं प्रिपरेशन वगैरे लागत नाही. हिअर्स माय बेस्ट फ्रेंड, माय कंपॅनियन, दॅट्स माय योगा मॅट इन माय फेवरेट कलर. सो बऱ्याचदा असा प्रश्न विचारला जातो की योगा कधी करावा. सो आयडियली इट इज प्रिफर दॅट यू कॅन डू इट ॲट द टाइम ऑफ सनराईज ऑर सनसेट्स. पण आजचं आपलं जे आजकालचं एवढं गडबडीचं शेड्यूल असतं त्यामध्ये मी तर म्हणते योगा करण्यासाठी वेळ जरी काढला तरी ते खूप असेल. सो या सनराईज किंवा सनसेटच्या वेळी जर तुम्हाला करायला मिळाला तर ते उत्तमच आहे. नथिंग ग्रेट लाईक दॅट. आपण आता सुरू करूयात. मी तुम्हाला स्ट्रेचिंग दाखवणार आहे. ठीक आहे, विल स्टार्ट विथ द नेक रोटेशन. स्टँड स्ट्रेट. द स्पाइन शुड बी स्ट्रेट. Move slowly. Clockwise. Anti-clockwise. सो हा झाला नेक पार्ट. आपल्याला असं वाटतं की काय ही तर छोटीशी एक्सरसाइज आहे आणि म्हणून आपण ती अवॉइड करतो, स्किप करतो. तर तसं करता कामा नये. हे जर तुम्ही रोज रात्री केलं आणि याचे 3 रिपिटेशन जरी केले ना, म्हणजे 3दा जरी केलं तर तुम्हाला खूप जास्त इफेक्ट होईल. कारण मोबाईल वापरणं आपण सोडणार नाही आहोत. सो आपल्या शरीराची काळजी कशी घ्यायची ते आपण ॲटलिस्ट काही गोष्टी त्यासाठी ॲड ऑन केल्या पाहिजेत आपल्या रोजच्या लाईफस्टाईलमध्ये. सो विल मूव्ह ऑन. आणि आपण आता नेक्स्ट आहे आपलं शोल्डर रोटेशन. हँड स्ट्रेट. आणि नेहमी स्लोली आणि जेंटली. म्हणजे जिम आणि योगामध्ये हाच फरक आहे की तुम्हाला स्लो मुवमेंट्स द्यायच्या आहेत. Feeling relaxed. ओके, तर आता आपण वेस्ट एक्सरसाइज करणार आहोत. रोटेट करणार आहोत आपण सिम्पली. सो अजून एक वेस्ट एक्सरसाइज आहे जी माझी फेवरेट आहे. यू जस्ट हॅव टू स्प्रेड युअर लेग्स अपार्ट. स्टँड स्ट्रेट. युअर स्पाइन शुड बी स्ट्रेट. आणि आता आपण राईट साईडला बेंड होणार आहोत. जेव्हा आपण आता वाकणार आहोत यू हॅव टू मेक शुअर की तुमचा जो गुडघा आहे तो फोल्ड होता कामा नये. यू हॅव टू कीप इट स्ट्रेट. आणि वाकताना या हाताचा म्हणजे अपोजिट हँडचा आपण अजिबात सपोर्ट घेणार नाही आहोत. थोडासाच घ्यायचा आहे, खूप मायनर, कारण प्रेशर इथे आला पाहिजे आणि तो आपल्याला फील करायचा आहे. ठीक आहे. सो आपण आता बेंड होणार आहोत. आता जे नेक्स्ट मी तुम्हाला दाखवणार आहे दॅट इज स्टँडिंग चक्रासना. आपल्याला आता वी हॅव टू बेंड बॅकवर्ड्स. ठीक आहे. अगेन आपल्याला पाय थोडे स्प्रेड करायचे आहेत. स्टँड स्ट्रेट. हाताचा सपोर्ट. आणि आपल्याला आता फक्त पाठी वाकायचं आहे. आणि ऑफकोर्स तुमचे जे गुडघे आहेत ते फोल्ड होता कामा नये.
Breathe in. So we are done with the stretching part. So we'll start with my favorite asana, standing asanas madla, that is Vrikshasana. नेक्स्ट आसन जे आहे ते आहे नटराजासन. This asana stretches your whole body. तुमचं स्पाइन तुम्ही हे जेव्हा कराल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल तुमचा स्पाइन किती छानपैकी स्ट्रेच झालाय. तुमचे पायाचे मसल्स पूर्णपणे स्ट्रेच होतात आणि खूप छान वाटतं, छान फील येतो. फक्त हे जे आसन आहे ते थोडं हळूहळू आपण शिकू शकतो, अजून बेटर होऊ शकतं. ठीक आहे. सो नेक्स्ट जे आसन आहे दॅट इज वीरभद्रासन. आपल्याला स्प्रेड युअर लेग्स अपार्ट. ठीक आहे. पाय स्प्रेड करायचे आहेत. त्यानंतर हा जो राईट पाय आहे आपण तो फक्त मूव्ह करणार आहोत राईट फूट. While we are bending this knee, we don't have to bend this knee, left knee. And relax. So before we move ahead with our sitting asanas, I would like to tell एक important tip. ती म्हणजे असं विचारलं जातं की योगा कधी करावा, म्हणजे एम्प्टी स्टमक करावा का की खाल्यावर करावा. तर त्याचं उत्तर असं आहे की ॲटलिस्ट 2 to 3 आवर्सचा गॅप एक्सपेक्टेड आहे. त्यामुळे सकाळी जर करत असाल तर एम्प्टी स्टमक ते खूप बेटर आहे. आणि जर तुम्ही संध्याकाळी करत असाल तर मेक शुअर की योगा करण्याआधी तुम्ही 2-3 तास काही खाल्लं नसावं. So I would suggest that. So we are moving ahead with the sitting asanas. So मी तुम्हाला वज्रासन दाखवणार आहे आता. Make sure your back is straight. अंगठे एकमेकांना टच केलेले असले पाहिजे. रिलॅक्स. Breathe normally. So yeah, that's it. So next आसन जे आहे ते आहे आपलं कॅट पोज किंवा काऊ पोज म्हणतात याला, मार्चर आसन. याच्यामध्ये सिंपल बॅकवर्ड बेंडिंग आहे, इनवर्ड आणि आउटवर्ड्स. ठीक आहे. सो वी आर गोइंग टू परफॉर्म दॅट. सो यू हॅव टू सिट फर्स्ट इन वज्रासना. वज्रासनामध्ये तुमचे पाय एकमेकांना चिकटलेले असतात, तर आता आपल्याला फक्त ते थोडे स्प्रेड करायचे आहेत. ठीक आहे. त्यानंतर यू हॅव टू टेक डिस्टन्स विथ युअर हँड्स. लिफ्ट युअर बॉडी अप. Bend it inwards. Hold. Bend it outwards slowly. This is once again simply and effective asana.
कारण पूर्ण बॅक स्ट्रेट होते आपली. आणि यातच नेक्स्ट आहे ऍडव्हान्स, दॅट इज व्याघ्रासन, जे मी तुम्हाला दाखवणार आहे. अगेन सिमिलरली आपल्याला कॅट पोज मध्येच यायचं आहे. And now just while bending your back, you have to lift your leg up. If you're lifting your leg left, then you have to lift your right hand and you have to balance your body. Repeat with the other hand and leg. Relax. या पुढचं जे आसन आहे ते आहे शशांक आसन. दॅट इज दी हेअर पोज आणि द नेम इटसेल्फ इज शशांक. शशांक म्हणजे ससा. आणि ही जी पोज आहे ती अगेन माझी पर्सनल फेवरेट आहे, कारण ती खूप जास्त स्ट्रेस बस्टर, स्ट्रेस रिलीफ पोज आहे मला असं वाटतं. आणि तुम्ही जेव्हा कराल तेव्हा तुम्हाला सुद्धा ते फील होईल. सिटिंग वज्रासन. स्प्रेड युअर लेग्स अपार्ट. आपण पाय जरी स्प्रेड केलेले असले तरी आपले अंगठे एकमेकांना चिकटलेलेच आहेत. आणि नाव आपल्याला आता खाली वाकायचं आहे. वी हॅव टू स्लाइड. बट स्लाइड करताना मेक शुअर की तुम्ही पहिलं म्हणजे स्टेप बाय स्टेप आपल्याला स्लाइड करायचं आहे. पहिली तुमची कंबर, देन आपला चेस्ट पोर्शन आणि मग मान. अशा प्रकारे आपण स्लाइड होत जाणार आहोत. आणि आपण जेव्हा रिव्हर्स येणार आहोत तर त्याच पद्धतीने आपल्याला रिव्हर्स यायचं. मेक शुअर यू आर डुईंग इट व्हेरी स्लोली. इथे हाताचा सपोर्ट घ्यायचा. ओके. ब्रीथ इन. आणि जेव्हा आपण वाकणार आहोत खाली तेव्हा एक्झेल करत म्हणजे ब्रीथ आउट करत आपण खाली वाकणार आहोत. ब्रीथ इन, ब्रीथ आउट. सो आपण विदाउट वेस्टिंग टाइम उष्ट्रासन दाखवणार आहे. तर आपण कॅट पोज मध्ये, काव पोज मध्ये आपण बॅक आपण स्ट्रेच केलीच होती. पण आता उष्ट्रासन मध्ये ही बॅक जी आहे ती कम्प्लीट बॅकवर्ड स्ट्रेच होते. आय शो इट हाऊ. स्प्रेड युअर लेग्स आणि अशा प्रकारे पोझिशन घ्यायची आहे. नाउ यू हॅव टू बेंड बॅकवर्ड्स. ठीक आहे, स्लोली. सो अशा प्रकारे मी तुम्हाला काही स्टँडिंग आणि सिटिंग आसनास दाखवले. होपफुली तुम्हाला ते आवडले असतील आणि आय होप की तुम्ही ते स्टार्ट कराल आणि विल ॲड इट इन टू युअर लाईफस्टाईल आणि विल स्टार्ट डुईंग योगा. आणि आता आपण वी आर गोइंग टू एंड दिस सेशन विथ प्राणायाम. आणि आता ॲट दी एंड ऑफ इट वी आर गोइंग टू डू प्राणायाम फॉलोड बाय मेडिटेशन किंवा ओंकार. आणि वी आर गोइंग टू स्टार्ट विथ इट. सो प्राणायामसाठी आयडियल पोझिशन जी असते त्या बऱ्याच आहेत खरं तर. इधर ज्यांना नी प्रॉब्लेम आहे ते साधी मांडी घालून सुद्धा बसू शकतात इन अ सिम्पल क्रॉस लेगेड पोस्चर. जे पद्मासन घालू शकतात त्यांनी पद्मासन घालायचं किंवा वज्रासन. वी आर गोइंग टू स्टार्ट विथ कपालभाती. कपालभातीमध्ये तुम्हाला स्ट्रोक द्यायचे असतात. कसे ते मी सांगते. यू हॅव टू इनहेल आणि एक्सेल करताना यू हॅव टू मेक शुअर की इथे स्ट्रोक असतात. सो लाईक दिस.
ही 10 आवर्तनं झाली. सुरुवातीला अगेन जे बिगिनर्स आहेत ते सुरुवात करतात त्यांना मी सजेस्ट करेन की तुम्ही आता हे 10 आवर्तनांचा एक आपण पार्ट केला तर तशी आपण 1 नंतर 3 नंतर 5 असे करू शकतो आपण. तर सुरुवातीला तुम्ही एकच करा असं मी तुम्हाला सजेस्ट करेन. ऑल्सो कपालभाती ज्यांना कार्डियाक रिलेटेड काही इश्यूज असतील मी त्यांना म्हणेन की त्यांनी कपालभाती अवॉइड करावं किंवा कन्सल्ट करावं डॉक्टरांशी बिफोर डुईंग इट. सो आपण आता नेक्स्ट करणार आहोत अनुलोम विलोम. ठीक आहे. अगेन तुमचा श्वास स्टेबल आहे की नाही हे तुम्ही बघायचं आहे. ब्रीथ नॉर्मली. आता यू हॅव टू होल्ड इट लाईक दिस विथ द हेल्प ऑफ थंब. आपण एक नॉस्ट्रिल बंद करणार आहोत. आपल्याला दुसऱ्या नॉस्ट्रिलने श्वास घ्यायचा आहे. यू हॅव टू होल्ड इट ॲज लॉंग ॲज यू कॅन आणि थंब ओपन अप करून आपल्याला नॉस्ट्रिल ओपन करून एक्झेल करायचं. त्यानंतर त्याच नॉस्ट्रिलने यू हॅव टू इनहेल, होल्ड, ओपन अप सेकंड नॉस्ट्रिल, एक्झेल. ठीक आहे. सो नेक्स्ट जे आहे ते आहे भ्रमरी प्राणायाम. भ्रमर म्हणजे भुंगा. सो इन दिस प्राणायाम यू हॅव टू हम लाईक अ भुंगा. तुम्ही सांगेल तसं. क्लोज युअर इयर्स विथ द हेल्प ऑफ द थंब. ही पोझिशन आहे बेसिकली. ठीक आहे. याच्यामध्ये आपण ओंकार करणार आहोत इन शॉर्ट बट विदाउट द साऊंड ऑफ ओ. म्हणजे आपल्याला फक्त असंच करायचं आहे. सो आपण जेव्हा ही पोज घेणार त्याच्यानंतर आपल्याला इनहेल करायचं, श्वास घ्यायचा आहे आणि एक्झेल करताना हा साऊंड करायचा. ठीक आहे. सो आपण आता ओंकार करून वी आर गोइंग टू एंड दिस सेशन. Thank you.